वर्धमानमर्हन्तम् नत्वा बालप्रबुद्धये विरचते मितस्पष्ट संदर्भन्या आता इंद्रिय सौख्याचं साधन जे इंद्रिय ज्ञान आहे त्याची हीयता आहे अशा प्रकारे त्याची निंदा करतात. इंद्रिय ज्ञानाची निंदा केली जाते. कोणी याला गंभीरतेने घेत नाही. इंद्रिय ज्ञानाला म्हणजे सगळ्याचं मूळ इंद्रिय ज्ञान आहे, संसाराचं मूळ. आणि ते इंद्रिय सुखाकडे फोकस होतं आणि इंद्रिय सुखाकडे फोकस झाल्यावर इंद्रिय सुखाचा निषेध केला जातो, परंतु इंद्रिय ज्ञानाचा कोणी विचार करत नाही. कार्याचा निषेध करतात परंतु कारणाचा नाही. कार्य हे कारणानुसारी असतं. कार्यानुसारी कार्य, कारणानुसारी. हा बरोबर. आम्हाला कार्यानुसार ऐकावं वाक्य. कारणानुसार कार्य होतं आणि मग कारणच जर मग आपण विचारात घेत नाही आणि तिथं इलाज करत नाही तर कार्य जे उत्पन्न होतंय ते नष्ट होणार नाही. म्हणजे दुःख, इंद्रिय दुःख म्हणत त्याला. सुख काय नाहीच, दुःखच म्हणायचं. दुःख पण इंद्रिय ज्ञानानेच आणि सुख पण इंद्रिय ज्ञानानेच उत्पन्न होतं. म्हणजे इंद्रिय सुख म्हटलेलं आहे ते चाललंय. सुख समजायचं काय चाललंय आता? हा, इंद्रिय सुख काय हो. पण परत मला म्हणायचं होतं की दुःख पण उत्पन्न होतंय ना. मग त्या दुःखाचं कारण काय आहे? इंद्रिय ज्ञानच आहे ना. दुःख काय अतिंद्रिय ज्ञानाने होतं म्हणायचं का? मग असं होईल ना. म्हणजे जे दुःख उत्पन्न होतं ते ऐंद्रियकच दुःख आहे. डोकं दुखी हे कोणतं दुःख आहे? स्पर्शेनेंद्रियजनित दुःख आहे, मनोजनित दुःख आहे. म्हणजे कर्मयोगात पण सांगायचं हे सगळं मिळाले नामकर्माच्या हे सुद्धा दुःख आहे दाखवायचं. हा, आचार्याने लिहिलंच की समाचार. अठ्ठविहंपिय कम्मम सौवम पोगलमयम जिनाविंती जस्य फलम तम उच्चई दुःखम ती विपच्य मानस. असं म्हणलं ना. 45 नंबर गाथा आहे समाजासारखी. 8 प्रकारचा कर्म सगळं पुद्गलमय आहे आणि ज्याचं उदय आहे ना नियमानं दुःख ह्या फळाला देणार आहे. आता स्पष्ट लिहिलंय सगळं आचार्य. कशावर विचारच करायचा नाही. थोडं सुख मोहान कशाचा विचार होत नाही. हा हा अयथार्थ ग्रहण. माणसाला इथं बसा. तुम्ही खरं तर कुठेतरी तसल्या ह्याच्यात जन्माला पाहिजे. तिथं घर लांब आहे बरं का, त्याच्यामुळे उशीर होतो वाटतं. देगावर नाही ती का? देगाव आपली येत होती ना रणदिर, ती सुद्धा लवकर येत होती. ती सोलापूरवर नाही. मग आता काय झाले? तर इंद्रिय ज्ञान त्या इंद्रिय सुखाचं कारण आहे.
आणि मग ते हेय कसं आहे, तर त्याचं वर्णन कुंदकुंदाचार्यांनी केलं की जीव कसा आहे. आपण शुद्ध चैतन्य धातू कशात वाचला होता? शुद्ध चैतन्य धातू समयसारची ह्यात प्रमाणे ते लगेच समयसारच्या 96 गातीच्या टीकेत होतं. नाही, काल मी ध्यान करताना मला आठवना नेमकं कुठं आलं. इथं अमृत आलेलं आहे. जीवो स्वयं अमूर्त, जीव स्वयं अमूर्त आहे का नाही. आणि काय होतं मग, मूर्त शरीर को प्राप्त होता हुआ, उस मूर्त शरीर के द्वारा योग्य ऐसे मूर्त पदार्थ को अवग्रह करके जानता है अथवा जानता है, नहीं जानता है, अशी ही ज्ञानाची, इंद्रिय ज्ञानाची प्रवृत्ती. हे इंद्रिय ज्ञान परोक्ष आहे हे सांगतात. परोक्ष असल्यामुळं असं जाणतं असं सांगितलं. असं का? तर परोक्षपणा हा हेतू दिलेला होता. बरोबर का? इंद्रिय ज्ञान आहे ते कसं आहे, उपलंबक, आणि त्याचं उपलंबक पण मूर्त आहे आणि उपलभ्य पण मूर्त आहे. म्हणजे इंद्रिय जी आहेत ज्याद्वारे जाणतो ती मूर्तिक आहेत, आणि ज्या इंद्रियाद्वारे पदार्थ जाणले जातात ते पण मूर्तिकच आहे. मग वह इंद्रिय ज्ञान वाला जीव स्वयं अमूर्त होने पर भी मूर्त पंचेंद्रियात्मक शरीर को प्राप्त होता हुआ ज्ञप्ति उत्पन्न करने में बल धारण का निमित्त होने से जो उपलंबक है, ऐसे उस मूर्त शरीर के द्वारा मूर्त ऐसी स्पर्शादि प्रधान वस्तु को, जो कि योग्य ही अर्थात जो इंद्रियों के द्वारा उपलब्ध हो, उसे अवग्रह करके कदाचित उससे आगे आगे की शुद्धि के सद्भाव के कारण उसे जानता है, और कदाचित अवग्रह के आगे आगे की शुद्धि के असद्भाव के कारण नहीं जानता, क्योंकि वह इंद्रिय ज्ञान परोक्ष है. ठीक आहे. मग काय म्हटले बघा, परोक्षता काय? परोक्ष ज्ञानाची हेयता सांगायची. परोक्षपणा हाच हेय आहे. परोक्षता चांगली नाही. ज्ञानामधली परोक्षता हा ज्ञानाचा दोष आहे. कळलं का? चारित्र्यामध्ये जसा राग द्वेष रूप परिणाम दोष आहे, श्रद्धेमध्ये चलमल आवाड आहे ना, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, हे श्रद्धेतले दोष आहेत. तसं ज्ञानाद्वारे आहे ना, जाणताना त्याच्यामध्ये अस्पष्टता असणं तो दोष आहे. म्हणून नियमसार मध्ये गाथा येते ना तशी. म्हणजे प्रत्यक्षाने परोक्षतेचं वर्णन करताना सांगितलं ना, उत्तम दौवम. काय थांबा जरा. चेदनम इदरम सगम च सौवम च पेच्छंत सदुनानम पच्छखम अनिंद्यम होई. प्रत्यक्षाने अतिंद्रिय ज्ञान कसं असतं हे सांगितलं. तर कसं आहे, मूर्त अमूर्त, चेतन अचेतन, स्व आणि पर अशा सर्वाला जाणणार जे ज्ञान आहे ते प्रत्यक्षाने अतिंद्रिय असं सांगितलं. आणि मग पुढची गाथा परोक्ष ज्ञान कसं असतं सांगितलं. उत्तसयल दौवम नाना गुणपज्जयेहिं संयुक्तम जो नयपेच्छयी सम्मम
परोक्ष दिठ्ठी हवेतस. कळलं का? पूत शैलदव्वम नाना गुणपज्येहिं संयुक्तम जो नयपेच्छति सम्मम परोक्ष दिट्टी हवेतस. पूत शैलदव्वम. पूत शैलदव्वम म्हणजे पूर्वोक्त सकल द्रव्य जे मूर्त अमूर्त चेतन अचेतन आणि स्व आणि पर हे पूत म्हणले ना मागच्या गातीत जे प्रत्यक्षात इंद्रिय ज्ञानाने जाणत ते. तर ते पूत शैलदव्वम. कसे ते सगळे द्रव्य? नाना गुणपज्येहिं संयुक्तम. अनेक प्रकारच्या गुणाने पर्यायाने सहित आहे. जो नयपेच्छति सम्मम. जो त्या द्रव्याला त्याच्या गुण पर्यायाला जसं आहे तसं जाणत नाही. सम्ममचा अर्थ परोक्ष दिट्ठी हवेतस. त्याची दृष्टी परोक्ष जाणं. नो जो नयपेच्छति सम्मम. काय नाही क्रमांक नाही. शेवटचा अधिकार जो आहे त्याच्यामध्ये सांगा तुम्हाला 159. मग नंबर सांगायला जरा थांबावं लागेल. एकशे 67-68 असावी बहुधा नियमानुसारची. 167-68च्या जवळपास बघा किंवा त्याच दोन असल्या. 167 आणि 68 बरोबर आहे. बरोबर. बरोबर. तर असं मग काय सांगितलं? कशासाठी सांगितलं? म्हणजे जो नयपेच्छति सम्मम परोक्ष दिठ्ठी. त्याला परोक्ष दृष्टिकोन आलाय. हा नाही जसं आहे समता नाही आहे असं. हा समभाव. समभाव केव्हा होईल? जसं आहे तसं. आणि जेव्हा विषम भाव केव्हा होतो? जसं आहे तसं जाणत नाही तेव्हा. म्हणून तिथं परोक्ष दृष्टीमध्ये जसंच्या तसं ग्रहण होत नाही. म्हणून परोक्ष दृष्टी ही दोष आहे ज्ञानाचा. ती ज्ञानातली अशुद्धता आहे परोक्षता. त्यालाच विभाव म्हणायचं. विभाव ज्ञान विभाव आहे. ते ज्ञानाचा विकार आहे. कोणता? परोक्षता. आणि म्हणून इथं त्याची निंदा करायला लागली. परोक्ष आहे म्हणून निंदनीय आहे, हेय आहे असं सांगायला लागले. बरोबर आहे का? आता इथं तर विशेष दिलंच त्यांनी. आपण बघत होतो परोक्ष ज्ञान कसं असतं ते सांगायला लागलं. चैतन्य सामान्य के साथ आत्मा का अनादि सिद्ध संबंध होने पर भी. चैतन्य सामान्या बरोबर या जीवाचा अनादि सिद्ध संबंध आहे. अनादि सिद्ध अर्थात स्वतः सिद्ध, कोणी बनवलेला नाही. जे बनवलं जातं तो विकार असतो, विभाव असतो, स्वभाव नसतो. बनवलं जाणं जे जसं आहे तसं तो स्वभाव आहे. म्हणून रागद्वेष हे बनलेत म्हणून ते विभाव. मग अनादि सिद्ध संबंध असून सुद्धा जो अति दृढ़तर अज्ञान रूप तमो ग्रंथी द्वारा आवृत हो गया है. असं असताना सुद्धा काय झाले? अति दृढ अशा अज्ञान रूप अंधकार रूपी ग्रंथीद्वारे, काय का नाही असं शब्द वापरतो.
अति दृढ़तर अज्ञान रूप तमो ग्रंथी द्वारा आवृत हो गया है। ज्ञान स्वभाव झाकला गेलेला, मग असं ते झाकला गेला असताना असा तो आत्मा काय होतो, असा तो आत्मा पदार्थ को स्वयं जानने के लिए असमर्थ होने से, कळलं, म्हणजे स्वतःची ताकद असून स्वतः जाणू शकत नाही. जसं म्हाताऱ्याला काठी घेतल्याशिवाय चालता येत नाही. चटे घेईल पण बघा, भारतीय पत्नी अशी आहे, शिक जरा, बहीण आहे तुझी, पाहुण्याला कधी दिली का चटे? तर काय सांगितलं, स्वयं जाणण्यास समर्थ असताना म्हणजे काठीची गरज काय, असं होतं. शक्ती, स्वतःची शक्ती विसरली, म्हणून आपण ते उदाहरण घेतो ते पोपटाचं. नळीला उलटा लटकल्यानंतर स्वतः उडून जाण्याची शक्ती आहे, आणि मग काय झाला, अडकतो, पिंजऱ्यात पकडला जातो. असं त्या पोपटाजवळ शक्ती असते उडायची. मैं भूल स्वयं बिसरिया आपको, अपनी सूद भूली, आप दुःख उपाय, असं स्वतःच दुःख उत्पन्न केलं. काय दुःख व्हायचं कारण नाही, परंतु विसरला, ती नळी सोडली तरी उडून जाता येतय बाबा, तो प्रॉब्लेम नाही. शक्ती विसरल्यानंतर कोणतंच काम होत नाही, असं आहे. तसं आत्मा पण आपल्या शक्तीला विसरतोय ज्ञानाने. मग कशामुळे विसरतो मध्ये, इंद्रिय ज्ञानामुळे. थोडं जाणतोय ना, म्हणजे त्यामुळं त्यांचा धन्यवाद देतोय. जे उदाहरण आपण नेहमी घेतो, कोणतं, ज्या मुलाची इस्टेट किती असते, खूप मोठी इस्टेट आहे, पण लवकर वडील मेले, रिक्षावाला, आमचा हा रिक्षावाला नाही, आमचा भिकारी, रिक्षावाला असं का नियम आहे. मग काय झालं, त्याला सरकार त्याची सगळी इस्टेट सरकार जमा करून घेतं. 18 वर्षापर्यंत ते अजून काय म्हणायचं, नाबालिक आहे म्हणून, आणि त्याच्या पैशावर येणारं व्याज ते सरकार त्याला देत असत. आणि तेव्हा, आता हे रिक्षावाला आहे का, नाही, मी वर्णिजीने सांगितलं आहे ना, तर व्याजासाठी धन्यवाद. हा, त्याला मग तो नेहमी त्या सरकार त्याला पैसे देत असतं, आणि त्यामुळं तो सरकारचं गुणगान गात असतो. किती सरकार चांगलं आहे, किती सरकार चांगलं आहे. माहिती नाही की माझी इस्टेट सरकारकडं करोडोची आहे, आणि थोडं जे काही व्याज महिन्याला देते सरकार त्याला, तर त्याच्यावर ते सरकारचं गुणगान गातं. तसं इंद्रिय ज्ञानाचं कार्य, केवळ ज्ञान रूपी इस्टेट आपली आहे ना, ती सगळी कर्मानेच आहे ना, कर्माकडे त्याने ठेवून घेतली, आणि ते कर्म मला थोडं क्षयक्षम देतं. रायाहू निगदोत्तीय, नाही ना, कोणती ती गाथा आहे ती की, पुरुषो जह को वीह वित्ती निमित्तम तु सेव दे राया, है ना, तो सो दे सो तो काय. तर तो राजा देखील काय करतो, त्याला सुख प्राप्त करणारी साधनं देते. तो सो दे दि राया विविहे भोगे सुख पाये, असं गाता येते समजसा निर्जराधिकार आहे ना. जसा कोणी पुरुष राजाची सेवा करतो, तर राजा काय करतो, त्याला विविध भोग देतो सुखाचे.
एमेव जीव पुरुषो कम्मरयम सेवदे सुहनिमित्तम तो शोध देदी कम्मो विहेव भोगे सुहुपाय. असं त्याप्रमाणे हा जीव कर्मरूपी राजाची सेवा करतो तर कर्मराजा पण त्याला थोडेफार सुखाचे आहे ना उपाय देतो. कळलं? कर्म फुकट काय देत नाही. जेव्हा तुम्ही त्या कर्मरूपी राजाची सेवा करताय म्हणजे इंद्रियाने जाणणं ही कर्म राजाची सेवा आहे. आणि आपल्याला वाटतं मी मालक आहे. अरे तू नौकर आहे त्या इंद्रियांचा गुलाम आहे खर तर. पण समजतो स्वतःला काय मी जाणण्याला स्वतंत्र आहे. जाणण्या स्वतंत्र आहे तू. सगळं हे तर पराधीन आहे. डोळे नाक कान हे सगळे काय आपण त्याद्वारे जाणताना कधी लक्षात येत नाही की मी यांच्या अधीन होऊन जाणतोय. हे कधी यांचं काम आणि कर्माचा जर तिथं तसा उदय क्षयक्षम नाही राहिला तर ही इंद्रिय मला जाणण्यामध्ये कारण काम करणार नाहीत. कधी जाणेल कधी नाही जाणणार असं म्हणायचं. म्हणजे इंद्रिय आहे पण कर्माचा उदय आला ज्ञानावरणाचं जर जाणत नाही. ज्ञानावरणाचा क्षयक्षम आहे पण नामकर्माचा उदय तीव्र आहे त्यामुळे डोळे नाहीत कान नाहीत तरी जाणत नाही. दोन्हीकडनं बरोबर आहे का? तिचं म्हणजे जो बाहेर व्यवहार ज्ञान आहे त्यामध्ये नामकर्माची रचना पण व्यवस्थित पाहिजे आणि ज्ञानावरण कर्माचा पण क्षयक्षम पण सक्षयक्षम पण पाहिजे तिकडे. बरोबर. मग अशी सगळी व्यवस्था. पण आपण ह्याच्यामध्ये स्वाधीनता पाहतो. यात पराधीनता मला दिसत नाही. जसं आज आपण सगळेजण बंधनात आहोत तरी सुद्धा आपल्याला कळत नाही की आपण बांधलेलो आहोत. कैदेमधला कैदीच मला बंधनात आहे असं भासित होतं. तुम्ही बंधनात आहे का नाही पाहुणे? दुकानाने तुम्हाला बांधले की नाही? तुम्ही दुकानाकडून बांधून घेताय, बांधलेलं नाही. ही विशेषता आहे. जसं सोडलेल्या म्हशी गाई पुन्हा संध्याकाळी येऊन स्वतःला बांधून घेतात असं कोण करेल का? तसं आहे आपलं. बांधून घेतो आपण त्यांच्याद्वारे असं असतं. आणि दुःखाला प्राप्त होतो. बंधन असताना मला फक्त कैदेतलेच लोक बंधनात भासत होते असं वाटतं. किंवा लग्न केलेले लोक स्वतःला समजतात आम्ही बांधलेलं आहे. समजतात का नाही माहित नाही मला. पण आजकाल आता बायका तर काय समजायचा विषय राहिला. पूर्वी बायकांना बंधन भासित व्हायचं. आता बायकांना बंधन असतं का की सांगा? पूर्वी बंधन होतं. बायका म्हणजे तिथं म्हणून तसली मोठे मोठे कल्ले घालावं लागायचे पायात. आता बघा एखाद्या पायात कल्ला आहे का? असले जाड असायचे ते अक्षरशः ते लागायचे पायाला. आम्ही चमेल काकीच्या पायात बघितले आमच्या. असले जाड आमच्या बाईचे पण होते. लग्न झाले की एवढं का जाड घालायचं त्यांच्या बायकांच्या बाय? कारण आहे त्याचं. लय उड्या मारायच्या नसते बायकांनी म्हणून. तसलं जाड घातलं की मग अजिबात सगळे व्यवहार इतका सुसंस्कृत व्यवहार म्हणायचं. गोंधळ करू द्यायचा ना बायकांना अजिबात. कारण कर्म माहिती होतं पूर्वीच्या ज्ञानींना आणि त्यामुळं मग त्या पद्धतीने व्यवहार पण तसाच केला गेला. मी नाही केलेलं, तुम्ही समजसाल मी केलेलं. पण कल्ली बांधली जात होती. आता बांधू दे कल्ली, बघा काय होते हाल. म्हणजे वारंवार फिरतेत ना मोटरसायकलवर इकडे तिकडे तर ते बंद होईल. संध्याकाळी फिरायचं सुद्धा कमी होईल बायकांचं. ती जड असं म्हणजे अर्धा पाऊन किलोची असायची. अर्धा नव्हे पाऊन. कधी किलोची पण असतील त्याच्या अगोदरची आता माहित नाही. पण आम्ही बघितलं तर 750-800 ग्रॅमचे एक कल्लस चांदीचं असायचं एका पायात. 2 नव्हे हा भरीव असायचं जाड. आता नुसतं पोकळ घालते शो म्हणून फॅशन. आता किती 51 तोळ्याचं तुमचं होतं का?
भार नाही, भार म्हणायचं. भार म्हणजे अजून जास्त वजन. वज म्हणायचं, भार म्हणजे वज. हे महत्वाचं आहे व्यवहारामध्ये. सांगा कशाला सांगत होतो? बंधनात आहे ना. आता बंधन वाटत नाही ना, आता बंधन वाटत नाही म्हणून मग ते डिवोर्स वाढले. जसं फॉरेनमध्ये, वेस्टर्न कल्चरमध्ये बंधन भासित होत नाही ना बायकांना. मी नवऱ्याच्या आता लग्न केलं म्हणजे मी आता त्याच्या अधीन आहे असं तिथं मानलंच जात नाही. आणि त्यामुळं मग तिथं सुख किती आहे सांगा. आणि आपल्याकडे कसं आहे, बंधन मानलं जातं ना, कसंही जरी असू दे बंधन मानलं जातं. ही एक डोक्यात भरवलं जातं. आता ते कमी कमी व्हायला लागल्यानंतर काय होतंय मग, म्हणून आता म्हणताना असं कसं तरी वाटतं ना ऐकताना. आजकाल आता कुठं जातं नवीन मुली नवऱ्याला आहो म्हणतच आहे ना, नावानं हात मारतो. म्हणजे त्या दिवशी चैतनच्या तिथं जेवायला गेलतो, मग अरे तुच ती त्याला म्हणाय त्याला म्हणायला, म्हणजे असं ती सवय नाही ना कानाला. आता इथं तेजस आणि ईशाचं चाललेलं असतं, पण आता ते आम्हाला परिचित आहे ना, लहानपणापासून ते भाऊ बहीण होते त्यावेळेस पासून ते ऐकलं जात होतं ना एकमेकाच्या नावाने, त्यामुळे अजून असं काय वाटत नाही. पण ज्यावेळेस ती म्हणते आणि चेतन त्याला मी वाढतेच की, त्याला वाढते आहे ना, त्याला वाढते म्हटल्यावर असं मला असंही झालं थोडंसं. म्हणजे आता ती सवय करून घ्यायला लागणार आहे, त्यात काही शंका नाही. तुला तर करून घ्यावं, मला का पोरं नाहीत काय नाही, चाललं आता तुझं आले लागणार. त्यावेळेस काय होईल का नाष्ट लय अवघड होईल. सून बघूनच कर चांगली शुद्धातली आणि बिगर शिकलेली. शुद्धातली सून म्हणाल त्याला. सांगायचं काय नाही, बंधन भाषित झालं पाहिजे. पण जाऊ दे ते नाही. म्हणजे बंधनात चर्चा कशासाठी होती, स्त्रिया बंधनात होते. आपल्याला बंधनाची जाणीव होत नाही हे सांगायचं. इंद्रिय ज्ञानात जे आहे ते बंधन आहे याची अनुभूती येत नाही. मला अवलंबन घेऊन म्हणलं ना, असं त्याच्यासाठी विचार करावा लागेल. मला जेव्हा म्हणजे मला सर्वज्ञता कळली, अतिंद्रियता कळली, तर मला हे कळलं की मी किती पराधीन आहे ना. म्हणजे त्याची जी एक टिंज आहे, त्रास, म्हणजे इंद्रिय ज्ञानाचा त्रास केव्हा होईल, मला माझं जर सर्वज्ञता म्हणजे माझ्या ज्ञानातली ताकद 3 लोक 3 काळातले पदार्थ एका समयात जाणण्याची आहे, ही एकदा भावभासना आतमध्ये झाल्यानंतर असल्या तुच्छ ज्ञानाशी कोण नादी लागल. म्हणून निंदनीय म्हटलं. पण आपल्याला तसलं ज्ञानच माहिती नाही ना. माझ्या ज्ञानाचं सामर्थ्य 3 लोक 3 काळाला जाणण्याचं एकाच समयात चेष्टा आहे का सांगा बरं. पण त्याची महिमा नाही. आणि म्हणून मग हे इंद्रिय ज्ञान जेवढं जेवढं होतंय आणि त्याच्यात आपण क्षेमक्षमाने वाढवतो तर आपल्याला त्याला गर्व होतोय. गर्व करण्यासारखं काहीच नाही. बरोबर आहे. आपली ताकद समजली पाहिजे, हे फार महत्वाचं. सकाळी पण सांगितलं ना, कारण समय सार आहेस तू, कारण परमात्मा आहेस. जारसिया सिद्धप्पा बहुमल्य जीव तारिसाव अशरीरा विनाशा निंद्या निम्मला विशुद्ध पाजहलो यज्ञ सिद्धा तह जीवा संसदीने. असं सांगतेत ना आचार्य आपल्याला, तू सिद्ध समान आहे, जसे सिद्ध आहे तसाच आहे. ही एक ताकद आतमधनं, प्रत्येक गोष्टीची ताकद. मला मरण नाहीच म्हटल्यावर मरणाची भीती वाटेल का, जरी कुठलंही काय अडचण आली तरी, प्रसंग आला तरी मरण नाही. ती श्रद्धा वाढवण्यासाठी सत्संगती, संस्कार यांची गरज आहे. सत्संगतीत राहिल्याशिवाय तसे भाव होत नाहीत. मरणाची भीती तुम्ही घरात राहिल्यानंतर कमी होणार नाही. ते साधू संगतीमध्येच जावं लागेल, त्यावेळेसच मरणाची भीती कमी होते. कारण ते तिथं असाच त्या वातावरण असते, कोणच कोणाचं नाही. वातावरण निर्मिती झालेली असते तिथं, आणि त्यामुळे मरणाऱ्याला पण भीती वाटत नाही जास्त. समाधी साधताना उलट त्याला मग बरं वाटतं. मग हिथं घरात मरताना किती म्हणा तुम्ही, म्हणजे त्याला म्हणजे अपवाद गोष्ट वेगळी, अपवादाची चर्चा नाही, राजमार्गाची चर्चा चालली.
अपवाद मार्ग आणि राजमार्ग दोन मार्ग आहेत. अपवाद मार्गामध्ये असतील की घरामध्ये राहून सुद्धा चांगल्या प्रकारचं साधना करा, परंतु ते सामान्य जीवांच्या अपेक्षेने, म्हणजे आमच्यासारख्या पल्लवीसारखे नाही बरं का, है ना. आम्हाला काय लागणार आहे? सत्संगती. का हो विजुगाकी का तुम्हाला पण होतंय? तुम्ही पल्लवी एका गटात राहा, आमचं काय नाही. पण मला तर असं वाटतं किंवा सोपं नाही. समाधी साधायची म्हणजे मरण जर काय किंवा रोग झाला, वेदना झाल्या तर आपल्याला सहन होत नाहीत. संघात वेदना होऊ देत, तेवढं त्यांना त्याचा कष्ट वाटत नाही, कारण सगळेजण बघते ते आजूबाजूचे, त्या वातावरणामध्ये तसंच ते तयार होतात. म्हणजे त्यांना त्याचे कष्ट जास्त वाटत नाहीत, दुःख वाटत नाही ते संघामध्ये. अशी जादू असते ती. म्हणून म्हटलं ताकद फार महत्वाची, समजायला पाहिजे आपली अनंत गुण हे माझे वैभव आहे. म्हणजे ते गुणांच्या वैभवाला व्हॅल्युएशनच नाही, तर गुणांना किंमतच नाही आपल्या. बाह्य पदार्थांना किंमत, बाह्य पदार्थाची किंमत वाढवत जातो आपण. कोणी वाढवली सोन्याची किंमत? शेरचे भाव कोण वाढवतो सांगा बरं पाहुणे? ही तुमच्या आमच्यासारखे वाढवते, हे बुद्धीनं वाढवलेलं काम असतं. ते हाय तसंच आहे, पण उगाच बुद्धीनं त्याला कमी जास्त करायचं, हे वाढले वाढले वाढले, कमी झाली कमी झाली. अरे ती स्पर्श रसगंध वर्णवालीच वस्तू आहे सोनं. किती वाढली काय किती कमी झाली तर ज्ञानीला तसं दिसतं, पण अज्ञानी त्याला व्हॅल्यू देत 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 मग माझ्याकडे एवढं आहे, मग एवढी झाली आहे ना, मग मी एवढं विकलं, माझं एवढं नुकसान झालं, असं तसं हे चिंतन करत असतं. व्हॅल्युएशन पराचं अज्ञानाने, शरीराचं व्हॅल्युएशन, संयोगाचं व्हॅल्युएशन मी वाढवतो. मुलं आली की काय झालं? व्हॅल्युएशन वाढलंय का नाही? कोणाचं व्हॅल्युएशन? मुलांचं व्हॅल्युएशन कसं वाढतं एवढं? कुत्र्याच्या पिल्लाचं वाढलं का व्हॅल्युएशन? पिल्ला असतात का नाही? त्याची व्हॅल्युएशन किती आहे? आपल्या आऊल म्हणजे काय, तुझा पोरगा मोठा नाही ती बारका म्हणतो त्याला आऊल म्हणून, म्हणजे रात्रभर जागतो म्हणून. भैया पुढच्या जन्मात आऊल होणार आहे म्हटलं, कारण ती रात्री गाठतं 11 ते सकाळी 5 पर्यंत जागा असतं. म्हणून तर कुठं दिसतं का ती? कधी मंदिरात नाही का? हिथं जायती आता जूनपर्यंत. तुम्हाला मग कळते तर का काय ना त्याचं प्रशांत असं. त्या दिवशी मला सहमेघनं सांगितलं, हिनेच सांगितलं, भैया आऊल होणार आहे असं सांगायचं तात्पर्य. व्हॅल्युएशन कुत्र्याच्या पिल्लाचं किती आणि आपल्या पिल्लांचं किती? कोणाचं किती? समान व्हॅल्युएशन नाही दोघांचं. पाहिजे म्हणून पण फरक पडतो नाही, पर्यायानुसार फरक पडतो. हीच जर कुत्री एका फॉरेनमध्ये असतील आणि त्यांनी पाळलेलं असेल तर त्याचं व्हॅल्युएशन त्या माणसापेक्षा जास्त होतं. त्या कुत्र्याच्या फिल्म ह्यांनी बघितले सगळे फॉरेनमध्ये, फ्रान्समध्ये तर पॅरिसला गेल्या सगळे कुत्रीच घेऊन फिरते. त्या कुत्र्यांना कमी जास्त काय झालं तर त्यांना अगदी जीव गेल्यासारखं झालं, कारण कुत्री त्यांच्यासाठी जीव टाकायला तयार असतात. खाता पिता बसता उठता सगळीकडे ते कुत्र्याचं पिल्लूच असतं त्यांच्याकडे. आणि मांजरी व्हॅल्युएशन आपण देत असतो, मला सांगायचं. म्हणून इथं आपली वस्तू जी आहे त्याचं व्हॅल्यू कळली पाहिजे. म्हणून इथं सांगतात किंवा माझा तर जीवाचा चैतन्याबरोबर तादात्म्य संबंध असताना सुद्धा की ही जे अज्ञान रूप त्या ठिकाणी दृढतर शब्द दृढतर आहे. आणि किती दृढ आहे? सहजासहजी त्या ठिकाणी ते आहे ना, नष्ट होणारी नाही. सहजासहजी तो अज्ञान अंधकार नष्ट होत नाही. म्हणजे जी इंद्रिय ज्ञानातली जी आपली काय म्हणायची तादात्म्य बुद्धी, तादात्म्य झाली, तो तादात्म्य केलेला आहे. जेव्हा की तो संयोग संबंध आहे, तादात्म्य संबंध नाही आहे इंद्रिय ज्ञानाचा आपला. तसं पण त्याला तादात्म्यवत आहे ना बघतो, असं झालं. म्हणून काय झालं? अतिदृढतर अज्ञान रूप तमो ग्रंथी द्वारा आवृत्त हो गया है, झाकलं गेलं आपलं ज्ञान. आणि असं झाल्यामुळं ऐसा आत्मा पदार्थ को स्वयं जानने के लिए असमर्थ होने से, पदार्थाला जाणण्यासाठी मग तो असमर्थ होतो. तेव्हा काय होतं? मग
है ना, उपात्त और अनुपात्त पर पदार्थ रूप सामग्री को ढूंढने की व्यग्रता से अत्यंत चंचल तरल अस्थिर वर्तता हुआ। सारखं असं होतं ना, ज्ञानाला असं ज्ञान झाकलं गेलं म्हणजे ज्ञान इंद्रिय ज्ञानाने वस्तू ज्यावेळेस जाणतो ती वस्तू जेव्हा झाकलेली असते त्यावेळेस अजून त्याला बघण्यासाठी त्याचं सारखं ज्ञान असं म्हणजे वेगळं अजून जाणायचंय, अजून जाणण्याची इच्छा. म्हणून 4 इच्छा दुःखाचं कारण. त्याच्यामध्ये जाणण्याची इच्छा पण सांगितली दुःखाचं कारण. जाणण्याची इच्छा 4 इच्छा आहेत ना. दुःखाचं कारण 3ऱ्या अध्यायामध्ये मोक्ष बरोबर. आणि कोणती राहिली? एक राहिली ना, विषय. कशा विषयाला जाणण्याची इच्छा आणि कशायाच्या उदयात होणारी इच्छा आणि पापाच्या उदयात होणारी इच्छा आणि पुण्याच्या उदयात होणारी इच्छा, अशा 4 इच्छा घेतलेल्या टोडर म्हणून की ज्या या जीवाच्या दुःखाचं कारण. विषय कशाय, पाप, पुण्य. जाणण्याची इच्छा म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही की हे ज्ञान आहे ते सतत आकुलता म्हणजे जाणायचंय, अजून जाणायचं, अजून. असं थोडंच होतंय. तुम्हाला आता जर कळालं ह्या भिंतीच्या पलीकडे जाण्याची एक विद्या आली तर तुम्हाला इच्छा नाही ती तसं त्या अवधी ज्ञान त्या मंत्र्याला ते दोघं ते राजाची अंगठी पडलेली असते त्या कमळाच्या पानावर. मग त्या मंत्रीला आपली त्याची मुलगी महाराजांकडे घेऊन जाते. मग महाराज त्याला सांगतात की तुझ्या मनात काय आहे, तर तुला काय पाहिजे. मग ते तिथं बरोबर अंगठी सापडते. राजाला देतून लगेच येतो महाराजाकडे, म्हणतो मला पण ती विद्या. कसं काय तुम्ही जाणलं? आणि आपल्याला नेहमी आश्चर्य त्याच वाटतं ज्याच्याकडे विशेष ज्ञान असतं, जो कॅल्क्युलेशन्स असे वेगळे मोठे मोठे करतोय, आहे ना, असं कुठलं तरी भविष्य सांगतोय, त्याच्याबद्दल आपल्याला असं वाटत नाही किंवा कसलं ज्ञान. असलं ज्ञान आपल्याला असावं. भूतकाळातलं जाणणारं, भविष्य काळातलं जाणणारं असं ज्ञान आपल्याजवळ असावं अशी आपली सगळ्याची भावना. ही आहे ज्ञानामध्ये इच्छा. बरोबर. ज्ञान सगळ्याला जाणण्याची ताकद आहे, त्यामुळे तर त्याला तशी इच्छा होती. सारखं जाणायचं त्याला असं. म्हणून मोबाईलवर असं बघत राहतो सारखं. बरोबर आहे का? पाहुणे बसल्यावर असं का बघायचं सारखं? नुसतं एक बघितलं तर थांबतंय का माणूस? अजून बघू, अजून बघू, अजून बघू. असं का होतं? जाणण्याची इच्छा. तुम्हाला माहिती नाही ना पुढच्या ह्याच्यात काय रीड मध्ये स्टेटस मध्ये काय आले माहिती नाही ना. बघायचं आपलं कोण कुठं आहे, कोण काय करतो. सगळं अशी जाणण्याची इच्छा असते, अशी भयंकर. म्हणजे इंद्रिय ज्ञान सगळं जाणत नाही म्हणून त्याच्यामध्ये जाणण्याची इच्छा वाढते असं असतं ते. म्हणून काय दिलं? ऐसा आत्मा पदार्थ को स्वयं जानने के लिए असमर्थ होने से उपात्त अर्थात इंद्रिय, मन इत्यादी म्हणजे प्राप्त झालेले आपल्याला पदार्थाला उपात्त, आणि अनुपात्त प्रकाश इत्यादी आहे ना, बाहेरची जी उपकरणं आहेत, चष्मा वगैरे जे काय असतील ते है ना, ते अनुपात्त पर पदार्थ रूप सामग्री को ढूंढने की व्यग्रता. त्यावेळेस व्यग्रता असते. शोध घेणं म्हणजेच व्यग्रतेत शोध असतो. शोध घेणं, शोध म्हणजे हुडकायचं, त्याचा अर्थ व्यग्रता. कारण अज्ञान आहे ना, म्हणून तर व्यग्रता आहे. माहिती असल्यानंतर निवांत बसेल ना, पण माहिती नाही म्हणून व्यग्रता आहे. म्हणून ढूंढने की व्यग्रता से अत्यंत चंचल सरल
तरल अस्थिर वर्तता हुआ। आता पुढं, अनंत शक्ति से च्युत होने से अत्यंत विकलव वर्तता हुआ। विकलव म्हणजे खिन्न, दुःखी, घबराया हुआ, विकलव असं म्हटलं काय? खेद खिन्न। कळलं? विक्लवी भूतम असं दिलं। काय करतोय? असं वर्तन करत असताना एक एक विशेष लक्षात द्यायचे। अनंत शक्ति से च्युत होने से अत्यंत विकलव वर्तता हुआ। स्वतःच्या अनंत शक्तीपासून च्युत झाल्या कारणाने विकलव झाला, विकल झाला। जसं एखाद्याचा चांगले हातपायात ऍक्सिडेंट झाला, नंतर काय होतं, तो त्याच्यामध्ये हातपाय जर बिघडले तर खेद खिन्न, रे माझं आधी असं होतं, असं चांगलं मी हे करत होतो, ते करत होतो, अशा पद्धतीने। किंवा जे म्हातारे झाले ते विचार करते, तरुणपणी मी असं करत होतो, मी तसं करत होतो, असं। रोगी झाल्यानंतर निरोगावस्थेचं चिंतन करतो, खेद खिन्न असतं। हा, खेद खिन्न होतो, काय नाही काय नाही काय नाही। किती त्रास होतो, कळत? आपल्या मनासारखं करता नाही आल्यावर काय होतं, काय होतं? पण मी तसं होतच नाही तर माझ्याच मनासारखं करणार मी। खेद खिन्न व्हायचा विषयच येत नाही, समोरच्याला खेद खिन्न करायचं असं होतं। खेद खिन्न होता, कर। मग बघा काय, अपनी अनंत शक्ति से च्युत होने के कारण अत्यंत विकलव वर्तता हुआ। अजून पुढचं विशेषण, महामोह मल्ल के जीवित होने से परपरिणति का अर्थात पर को परिणमित करने का अभिप्राय करने पर भी पद पद पर ठगाता हुआ परमार्थतः अज्ञान में गिने जाने योग्य है। इंद्रिय ज्ञानाला अज्ञानातच मोजा म्हणतात, कळलं? इंद्रिय ज्ञान ज्ञान नाही, अज्ञान आहे। आणि आम्ही त्याला समजतोय ज्ञान आहे। किती विपरीत आहे। काय म्हणले? महामोह मल्ल के जीवित होने से, जीवित आहे ना मोह, मोह मल्ल जीवित आहे, पैलवान म्हणते त्याला महामोह मल्ल। महामोह रूपी पैलवान जीवित असल्या कारणाने परपरिणति का अभिप्राय करने पर भी, परपरिणति का काय अभिप्राय, परपरिणति का अभिप्राय म्हणजे पराला परिणमित करतो मी, हा विचार आणि विरोध शकतच नाही ते, होय काय? मग दुःखी होणार परत। परपरिणति का नाही आपण काय करू शकत पाहिजे, ते मला आता चांगलं कळायला लागलं, कळत? परपरिणति का अभिप्राय करणे पर, कर्ता कर्म अधिकार सगळा आला आहे त्यात। हे सगळं इंद्रिय ज्ञानामुळे होतंय। करता परद्रव्याचा कर्ता होण्याचा अभिप्राय इंद्रिय ज्ञान आणि मोह हे जोडीनं काम करतात। मोह एकटा नाही, त्याच्या जोडीदार इतका इंद्रिय जाणणारा पाहिजे जोडीदार। मोह तर नुसता तिथं राजासारखा बसलाय आणि काम करतं, हे प्रधान जे असतं ना ते प्रॉब्लेमॅटिक असतं। कारण राजाला बऱ्याच गोष्टी कळतच नसतात, प्रधान सगळ्या गोष्टी करत असतो आणि प्रधान आहे इंद्रिय ज्ञान।
त्याच्या जोडीशिवाय मोह काहीच करू शकत नाही. इंद्रिय ज्ञान सोडलं की मोह, जसं उपवास केलं की इंद्रिय विषय भोगाची जी आसक्ती ती कमी झाल्याशिवाय राहतच नाही. त्या रसात इतकी ताकद, म्हणजे त्या ताकद किती देतं आपल्या इंद्रियाला, ते बळ किती देतं भोजन. तुम्ही भोजन सोडा आणि मग तुम्हाला तुमच्यासमोर कसलेही उत्तम भोग येऊ द्या, असं तुम्हाला ते त्याच्यात उदासीनता राहते, गळटून जाते मला शक्ती. काय पण येऊ द्या त्याच्यासमोर, काही सुद्धा नाही त्याला, असं कशात सुद्धा इंटरेस्ट येत नाही. उपवास केल्यानंतर जेव्हा बघा कसं असतं अवस्था. म्हणून हे संयम्यकरण ग्राम, बाहेरचे जे उपाय त्याच्यासाठी सांगितले व्यवहाराने असं करायचं असतं. तुम्हाला असं डायरेक्ट येत नाही ना, तुम्ही म्हणता ना मी आत्म्याला जाणतो आणि अतिंद्रिय ज्ञान होतो. अरे हो हो इतकं. पण इकडे जेव्हा हे काम करतात ना कर्म, त्यावेळेस त्या सगळ्या आपल्या ज्या आहे ना, ज्याचं वर गेलेलं असतो आपण द्रव्याने योगानं, ती बरोबर खाली आणताय आहे ना. कर्म कर्णाने चरण प्रसंग उदय जसा येईल तसं एकदम, म्हणजे तो सगळं उत्तम मार्ग आहे खरं तर तोच आहे. पण तेवढी दृढता स्थिरता त्याच्यासाठी, म्हणून निमित्त नैमित्तिक संबंध सांगताना ध्यानासंबंधी चर्चा ज्यावेळेस ज्ञानारणामध्ये घेतली त्यावेळेस त्यांनी 5 महाव्रत वगैरेची का चर्चा घेतली आवश्यक म्हणून. अहिंसा का पाहिजे, सत्य का पाहिजे, अचौर्य काय पाहिजे, ब्रह्मचर्य का पाहिजे, अपरिग्रह का पाहिजे, ध्यानाच्या स्थिरतेसाठी सत्संग का पाहिजे, एक एक गोष्ट महत्वाची सांगितली. हे त्याचा ध्यानामध्ये कसा अडथळा आहे ते सद्भाव असताना परिग्रह आधीचा तुमची परिणामाची विशुद्धी राहणार नाही असं सांगितलं त्यांनी. आता ते सगळं दिलेलं आहे. परिणामामध्ये इच्छा असताना तुम्हाला असं तुम्ही म्हटलं तरी परिणाम स्थिर राहू शकत नाही. जसं परवा तुम्हाला चालले तर थांबायचं होतं ना शास्त्राला, कोणतरी जावं लागलं ना, काही नाही करू शकत असं सांगायचं मला. इतकं हावी होतं कर्म. कोणी असू दे काय असू दे, आम्ही म्हटलं थांबले काय त्याला होते थांब, नाही ते दादांना परत त्रास होतो ना, अजून कोणाला त्रास होतो, कोणाला त्यांनाच त्रास होत होता. त्यांना काय त्रास होईल नाही होईल नंतर, पण आपल्याला त्यांच्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत. आहेच की काय, म्हणजे असं तो संसारातला आपल्या ध्यानाला व्यवहाराने व्यग्रता आणतो. साध्यात व्यग्रता आणतोय तर ध्यानात का नाही आणणार नाही. हे तर बाहेरचं कार्य, धर्म कार्यामध्ये व्यग्रता आणते ना. गिरायक आलं तिथं दुकानाच्या वेळेस बरोबर आपल्या स्वाध्यायाच्या वेळेस फोन वाजला आणि आपल्याला कळलं गिरायकाचा फोन आहे, दोरे बंडल पाहिजे, 100-400 किलो, काय होणार, शास्त्र लक्ष व्यग्रता आणते असं सांगायचं. म्हणून व्यवहाराने हे सगळे संयम नियमाचे महत्व आहे. म्हणून चरणानुसारी द्रव्यम पाहिजे. म्हणून सवळ्यातलं स्वयंपाक करून खात जा सांगतो आपल्याला, कळलं का? तर आता मी काय सांगितलं सिर्फ हे असं आहे. म्हणून काय म्हणले, मोह मल्ल के जीवित होने से पर परिणति का अभिप्राय करने पर पद पर ठगाता हुआ. पदोपदी ठगला जात. आपल्या मनासारखं थोडंच होतं सगळं, काही होत नाही, योग्यतेनुसारच होत असत. किती वाजले? म्हणजे आता राजूभाई मला म्हणत होते जेवायला त्यांच्याकडे गेलो तर, म्हटले हे सगळं तुमचं ऐकतोय खरं, पण व्यवहारात असं दिसतं म्हटलं की आपल्याला एखादी बाहेरनं अडचण आली आणि आपण त्याच्यासाठी पुरुषार्थ केला तर ते काम झालेलं दिसतंय आणि त्याचं ते हे दिसतंय. मग म्हटले आपलं ही जी श्रद्धा आहे ती कशी बसणार. म्हणजे बाहेरचं काम आपल्या अडचणी कोणत्या आपण त्या दूर करण्यासाठी जे उपाय करतो त्या उपायांच्याद्वारे ते कार्य होताना दिसतं असं म्हणलं. म्हटलं तिथंच अडचण आहे. जे काम झालं ते तुम्ही धर्म केला त्याच्यामुळे बांधलेलं पुण्य, त्यामुळं तुम्ही जे केलं त्याची इच्छा ती पूर्ण झाली.
तिकडे संबंध जोडतच नाही आपण. तुम्ही असं वाटतं की तुम्हीच काहीतरी केलं आणि म्हणून ते काम झालं. पण ते काम होतं केव्हा? इच्छा पूर्ण होतात कोणाच्या? आपल्या इच्छेनुसार कार्य होतं कोणाचं? ज्याचं पुण्य आहे. आणि पुण्य कशामुळे होणार? धर्म गणित असं. पण हे गणित जोडलं जात नाही. इथं फक्त मला मीच काहीतरी चेंजेस केले, तर अडचणी मीच दूर केलेल्या आहेत आणि मीच त्याच्यामुळं त्याचं मला फळ मिळालं असं. हा, इंद्रिय करेक्ट. समजायला लागलं तुला? दिसतंय तर इंद्रिय ज्ञान. तर असं ते इंद्रिय ज्ञान काय म्हणले? पद पर ठगाता हुआ आणि परमार्थत अज्ञान में गिने जाणे योग्य. इंद्रिय ज्ञानाला अज्ञानामध्येच मोजलं पाहिजे. अज्ञानामध्येच मोजलं जाणे योग्य आहे असं म्हटले तिथं आचार्य. परमार्थत अज्ञानमेव अर्हति. आणि आपण त्या इंद्रिय ज्ञानाला प्राप्त करून खुश होतोय. हीच तर विडंबना आहे. म्हणून दिलं इसलिए वह ही आहे. आता ही कारण लिहून काढा. कोणत्या कोणत्या कारणाने ही त्या परोक्ष ज्ञानाचं स्वर्णन करताना जी कारणं दिलीत, किती कारणं दिलीत ती लिहून काढा. कळलं? आणि त्याच्यावर चिंतन करा. ओम नमः. आता बास इंद्रिय ज्ञान. आता इंद्रिय ज्ञान बास म्हणतंय का? अजून सांगा, अजून सांगा. इंद्रिय ज्ञानाला थांबायचं नाही. इंद्रिय ज्ञानाला अजून पाहिजे असं होतं. प्रिया सांगल्या मला स्वतःला जाणण्यासाठी इंद्रिय ज्ञानाची गरज नाही. मी स्वतः ज्ञानमय पदार्थ जाणीव करा. ज्ञानाला जाण. ओम